लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे. संपर्क प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड. मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा. अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स. सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे. अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे. महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर. मोबाईल नंबर 9850 36 32 02. आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे. संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर. मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा. खुशखबर, आता ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईलवर पाहता येणार. पहा फक्त एका क्लिकवर. ग्रामपंचायतीकडून आपल्याला अनेक प्रकारचे दाखले मिळत असतात, जसे की जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी दाखले, विविध उतारे. पण हेच ग्रामपंचायतचे दाखले तुम्ही आता मोबाईलवर पाहू शकणार आहात. ते कसे पाहायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईलवर पहा. सर्वात प्रथम प्ले स्टोअर ओपन करून त्यात महा-ई-ग्राम असे सर्च करायचे आहे. त्यानंतर पहिलेच ॲप म्हणजे महाग्राम सिटिझन कनेक्ट अर्ली ॲसेस हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे. त्यानंतर ते ओपन करायचे आहे. ॲप ओपन केल्यावर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील, त्या अलाउ करायच्या आहेत. त्यानंतर नवीन पेजवर तुम्हाला तुमचे नवीन अकाउंट तयार करायचे आहे. त्यासाठी खाली डोंट हॅव अकाउंट अँड रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, प्रथम नाव, मधले नाव, आडनाव या क्रमाने टाकायचे आहे. त्यानंतर तुमची लिंग म्हणजे स्त्री, त्यानंतर तुमचे लिंग म्हणजे स्त्री किंवा पुरुष सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व नंतर ईमेल ID टाकायचा आहे आणि नंतर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला दिलेल्या जागी टाकायचा आहे व नंतर कन्फर्म बटनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचे अकाउंट सक्सेसफुली ओपन होईल व त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्यात तुमचं युजरनेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड आला असेल तो दिलेल्या जागी टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे व नंतर तुमचे गाव किंवा जी ग्रामपंचायत असेल निवडून घ्यायचे आहे व नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमची ग्रामपंचायत मॅप होऊन जाईल व नवीन इंटरफेसवर तुम्हाला समजेल या ऑप्शनवर क्लिक करत जायचे आहे. यानंतर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील, जसे की दाखले, कर भरणा वगैरे. त्यातील सर्वात पहिला दाखला प्रमाणपत्र यावर क्लिक करायचे आणि त्यानंतर परत एकदा सगळ्यांना समजेल असे क्लिक करायचे आहे. या ऑप्शनमध्ये तुम्ही जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, असेसमेंट उतारा असे विविध प्रकारचे दाखले काढू शकणार आहात. ऑनलाईन जन्माचा दाखला वर क्लिक केले तर तुम्हाला इथे सांगण्यात येईल की इथे जन्म दाखला फक्त 31/12/2015 पर्यंतचेच उपलब्ध आहेत. तर तुम्ही नंतर तुमचा जिल्हा, तालुका निवडून तुमची इतर माहिती भरून तुमचा जन्म दाखला काढू शकता. याच पद्धतीने तुम्ही तुमचा मृत्यू दाखला वगैरे काढू शकता. ऑनलाईन पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरणा. जर तुम्हाला पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरणा करायचा असेल तर तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करून ओके बटनवर क्लिक करायचे आहे व नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत सिलेक्ट करून मग मिळकत नंबर ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमची घरपट्टी, पाणीपट्टी पाहू शकता, तसेच त्याला भरणा करू शकणार आहात.